गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी रोहित. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन मोठ्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही संडे राईड थोडी लेटच चालू झाले. आज आम्ही चाललो आहे मलंगडला, पूजा आणि मी. सो बघू, आता जरा पाऊस थांबला आहे तर जाऊया मलंगडला. बरेच दिवस जायचं होतं पण काय टाईम मिळत नव्हता. बोला आज जरा दोघं पण फ्री आहेत तर जाऊन येतो. मित्रांनो, इथून मलंगड असेल मे बी 30 किलोमीटर. डोंबिवलीवरून जवळ आहे. बोला एवढं जवळ चांगला डेस्टिनेशन आहे तर एकदा बोला जाऊनच येऊया. मी एकदा मच्छी पूजा मच्छी आले कोलंबी. आणि दरवर्षी दर टायमाला आपण शोधायला तेव्हा भेटत नाही. आज बघ किती आहे. संडे मॉर्निंग ॲटलीस्ट 12लाच चालू होते, पण बॉईज लोकांची जेव्हा बाईक राईड असते बरोबर सगळेजण 6, 6:30, 7ला खोपोली नाकाला असतात, कलंबोली सर्कल. तेव्हा ना मुलांचं एक आहे, अदर डेला ना कोण उठणार नाही. आणि ज्या दिवशी राईड असेल ग्रुपवरती मेसेज आला, बाबा उद्या राईड आहे, उद्या सगळ्यांनी कलंबोली सर्कलला 6:30 वाजता यायचं आहे. सगळ्यांचे डोळे बरोबर 5 वाजता ओपन होतात. बरोबर ॲक्च्युली कसं असतं, उद्या राईड आहे म्हटल्यावरती सगळ्यांना ना रात्रभर झोप नाही लागत. पहिली गोष्ट, हा बाबा उद्या राईड आहे, राईडला जायचं आहे, एक्साइटमेंट असते. सकाळी 5 वाजता उठून सगळे गायब, घरचे सगळे झोपलेले असतात आणि आपण गायब असतो. मजा येते एक ती. सगळे आपले भाऊ मिळतात संडे राईडला. रेनकोट घातला आणि पाऊस गेला. काय पावसाचं असंच असतं नाटक. ती जी संडे राईड असते ना, सकाळीच लवकर उठून जाऊन मस्तपैकी कुठच्या तरी टपरीवरती कांदा भजीचा ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून खायचं ना, ती मजा वेगळीच असते. जसा जसा पाऊस पुढे पुढे सरकतो आहे, आपल्या गणपती बाप्पांचं आगमन जवळजवळ येतं आहे. आता अराऊंड 63 डेज असतील आपल्या बाप्पाच्या आगमनाला. पण आतापासूनच ते एक एक्साइटमेंट आणि उत्साह चालू झालं आहे गणपती बाप्पाच्या आगमनाचा. आणि आमचे जे डोंबिवलीचे रायडर्स आहेत सगळे, जेव्हा आमचा ग्रुप आहे वंडर विथ सिद्धेश, ह्याच्यासोबत आम्ही जेव्हा राईडला जातो, हा आमचा मीटअप पॉईंट असतो मानपाडा पेट्रोल पंप. सगळेजण इथे येऊन थांबलेले असतात. लांजेकर लॉजिस्टिक, लांजातला आहे काय गो आपला लांजे, आमचा गाववाला आहे वाटतं तो लांजेकर. शॉर्टकट मारूया, एवढा वळसा मारायची गरज नाही. पाऊस थांबला आहे आणि असं ते बघा तिकडे तुम्हाला याच्यामध्ये दिसतं आहे का माहीत नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये, पण मलंगडच्या साईडला असं मळब आलं आहे ना, असं वाटणार आहे जोरात पाऊस येतो आहे. वॉटर पार्कला जायची गरज नाही, इमॅजिकाला जायची गरज नाही. रस्त्यावरती पाणी भरलं की आपली गाडी टाकायची, तुम्हाला इमॅजिकेचा फील येणार. डॉगेश भाई आना मत अंदर. संडे म्हटला ना, सगळेजण आता कोण घरात नाही थांबत, सगळे बाहेर पडतात, कुठे ना कुठे फिरून येतात. लोकांना तेच ना, एक तो चकवा बोलतात ना, त्याच्यात अडकलेत. सॅटर्डे टू संडे तीच ट्रेन, तेच ऑफिस, तीच ऑफिसमधली लोक, त्यांची तोंडं वागायची. एक दिवस कुठे भेटतो त्यांच्यापासून मुक्ती मिळते त्या लोकांपासून. फिरायला पाहिजे बाबा, नक्कीच फिरा. मुंबई गोवा हायवेची पण हीच कंडिशन झालं आहे. आमच्या तिथे, आता माझं गाव लांजा आहे कोकणामध्ये, आणि आमचा तिथे गाव आहे बोरतडे फाटा लागतो, तिथे नवीन रोड आहे. त्या नवीन रोडला खड्डे पडलेत. अजून पाऊस पडला आहे कुठे इथे एवढं पाणी भरायला. इमॅजिका ह्याच्यातून टाकायला काय नाही. वा 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 वा, बघ आपल्याला मलंगडसोबत इमॅजिकाचा फील येत आहे. खोपोलीला जायची गरज नाही. बाकी काय ना, याच्यामध्ये कुठे खड्डा नसला पाहिजे बस. इमॅजिका ए ला 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 ला, इमॅजिका ला 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 ला. बापरे, काय हे झालंय, पाऊस पण नाही पडला एवढा.
आपली काय ॲडव्हेंचर बाईक आहे, आम्ही जाईल भाई, स्कूटीवाला डुबून जाईल याच्यामध्ये. संपला. येत असेल मलंगडला हेल्मेट लायसन्स कॅरी करा, कारण हा इथला नाका आहे ना, सगळ्यांना थांबवतात ऑलमोस्ट. फुल फिल्डिंग साईट असते इथं. सो डॉक्युमेंट्स पेपर सगळे कॅरी करा भावांनो, चलांपासून वाचण्यासाठी. ही बाई कुठून येते मधूनच. हा यांच्या डेअरिंगला सलाम आहे. लेडीज लोकांच्या डेअरिंगला बोललो सलाम आहे. बघणार नाहीत बाई पुढून कोणती गाडी येते काय येते, रस्ता दिसला टाकली गाडी. इथं आलं ना थोडं डोंगर बिंगर दिसले की आपल्या कोकणाची जाम आठवण येते. वरती क्लायमेट बघा काय भारी आहे. हा सगळं धुकं आलंय खाली. सगळी लोक येत आहेत रिटर्न आणि आम्ही चाललोय. यही तो याद है जो बाद में याद आएंगी. हा वॉटर रोड यार. हो पण जी कोकणात जायची मजा आहे ना, आपल्या मुंबई गोवा हायवे नाही ते डोंगर, आपला कशेडी घाट. भाऊ तर बघू जसे जसे मला वेळ मिळेल तसं तसं मी नवीन तुम्हाला कंटेंट घेऊन येईन. बाईक रिलेटेड इन्फॉर्मेशन, माझा मोठा ब्लॉगिंग सेटअप वगैरे काय काय मी अपग्रेड केलं आहे, ॲक्सेसरीज, रायडिंग गिअर्स, मी सगळं सांगेन तुम्हाला. बाई माझं एक नेचर आहे, जर मला कोणती गोष्ट एखाद्या ठिकाणून म्हणजे असं चांगली मिळाली रिजनेबल प्राईजमध्ये, मी सगळ्यांना, सगळे माझे ग्रुपमधले मेंबर आहेत, मी सगळ्यांना सांगतो अशा अशा ठिकाणी आहे शॉप, जा तुम्ही, स्वस्तामध्ये मस्त मिळेल. आपल्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर काय, ते पण भाई सगळे आपले भाऊच आहेत. ते कोणतरी पॉलिटिशियन होते ना, त्यांचा तो डायलॉग व्हायरल झालेला मागे, काय ते डोंगर काय ती झाडी सगळं ओकेमध्ये, त्यातला सीन आहे इथे. हे बघ पाण्यामध्ये लोळता येते, पाणी पण नाही तेवढं तिथे. प्रत्येक जण आपल्या ज्या लाईफमधल्या आपल्या राईडमधल्या मुवमेंट सगळे कॅप्चर करायचा प्रयत्न करत असतात आपल्या फोनमध्ये. यही तो याद है, यही तो ये जे घूमने का, घुमा करो यार. फिरतील तर सगळेच, पैसे पाहिजे फक्त, आणि बाईक पाहिजे, आणि चांगलं पेट्रोल पाहिजे. हो आफ्टर लॉंग टाईम. आता आपल्या गावामध्ये, आमच्या गावामध्ये पहिली सगळ्यांकडे ही होती, बैल होते, जोत असायचं. आता सगळ्यांनी छोटे छोटे ट्रॅक्टर घेतलेत, आता ते काय राहिलंच नाही पहिल्यासारखं. पण ती जी पहिली मजा होती, बैला म्हणजे जोत बांधून नांगरण्याची, आता नाही राहिली. आता सगळं मॉडर्न जमाना झाला, अपडेट होत गेलं, तसं तसं शेतकरी पण अपडेट होत गेले. जसं मलंगडच्या पायथ्याशी पोचायला सुरुवात झाली आहे, तसा तसा पाऊस यायला सुरुवात झाली आहे. त्या डोंगरावरून ना मस्त छोटे छोटे धबधबे येत आहेत. हा बघ, डोंगेची बाईने ठरवलेलीच आहे वाटतं, आज तुम आओ तुमको दिक्कत है. मग असे डोंगर खोदतात सगळं डेव्हलपमेंटच्या नावाने, मग आपला निसर्ग एकदाच दाखवून देतो लँडस्लाईडच्या लँडस्लाईडच्या रूपाने दाखवतो की बघा कसं आहे ते, तुमची झिरो तो चांगली असा बोलतो. मग कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहेत काय माहीत नाही, पण आमच्या डोळ्याने जे आम्ही सुख अनुभवतोय ह्या निसर्गाचं, भाई एक नंबर आहे. जर कोण कल्याण डंबोलीला राहणारे असतील ना, नक्की एकदा विजिट करा मलंगडला. तुम्हाला वरती पण हे दाखवतो, जसं ते रोपवेची वगैरे सिस्टम झाले आता. सो बघू, मलंगडाच्या पायथ्याला पोचू. ते एक डोंगर आहे तिकडे वरती, त्या डोंगराच्या टोकावरती काहीतरी आहे. भाई काय कुठे बनवलंय ते. हा पण इथे काहीतरी स्पॉट आहे, सगळं पब्लिक चाललंय इकडे.
पूजा इथे येताना जाऊया. हे गणा सांग मला तू येणार कवा, आस लाग ही तुझला आल्या श्रावण सरी. हा मेन एंट्रन्स आहे. इथून आपल्याला वर जायचं आहे. आय थिंक त्या पायथ्यापर्यंत बाईक जाते आपली. हो हो, काय वाटतंय यार सिनारिओ. सुपर सुपर. आणि ही हां हो स्पीड आहे ना तिला. सुपर व्ह्यू यार. आणि आज पब्लिक खूपच आलं. मलिंगा 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 पण मलंगडला आलाय. वा 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 वा. जुळलं जुळलं. असं फील येत आहे ना, जो आपला कशेडीचा घाट आहे चढतोय असा. आला 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 हो. काय पेड पार्किंग असेल. हा आपला मलंगडचा मेन गेट आहे रोपवेसाठी. आणि इथे आतमध्ये पार्किंग आहे अवेलेबल. मे बी पेड. हां बेस्ट राहील इथे रस्त्यावर ठेवण्यापेक्षा. आता बघूया इथे किती पार्किंगची फी आहे आणि मग जाऊ. तर 2 आवर्सला 20 रुपये. माझे 1 आवरला 20 रुपये. नाही विचार दादा नेटवर्क कोणतं आहे इथे. नेटवर्क कोणतं आहे. एअरटेलला आहे. आहे एअरटेलला नेटवर्क. पण टेन्शन गेलं. अच्छा ठीक आहे. मलंगडला आलो आहे आम्ही आता. वरती बाईक पार्क करून ठेवले आहे. आणि इथं कसं सिस्टम माहीत आहे, आपल्याला 100 रुपयाची पावती देतात याची बाईक पार्किंगची. आणि ती येताना पावती आपल्याकडे जपून ठेवायची आणि येताना ती पावती सबमिट करायची. आणि मग जेवढे आपले हवर्स झाले असतील त्याप्रमाणे ते लोक पैसे कट करतात. कारण प्रत्येक 2 तासाला 20 रुपये पर आवर 10 रुपीज. मस्त क्लायमेट झालं आहे. वडापाव खाल्लेला आणि गरम गरम चहा. आणि हे तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, वरती डोंगर पूर्ण फॉग आलं आहे वरती. आणि छोटे छोटे धबधबे आहेत ते तुम्हाला आता दिसतील. कोण जर हां गर्दी वाढली. इथून जर कोण कल्याण स्टेशनवरून वगैरे येत असेल ना, त्यांच्यासाठी इथून ऑटो वगैरे आहेत अवेलेबल, रिक्षा वगैरे आहे. सो तुम्ही येऊ शकता कल्याण स्टेशनवरून. मे बी कल्याण स्टेशनवरून खूप जवळ आहे. महादेव बघा दिसत आहेत ना छोटेसे. चला इथून आपल्या रोपवेची एंट्री आहे आणि तिकीट काउंटरसुद्धा इथूनच आहे. बघूया आता. बाप रे गर्दी बघ आहे पूजा. आपल्याला संध्याकाळ होणार आहे खाली येईपर्यंत. 150 रुपीज तिकीट आहे ते पर पर्सन. आणि तुम्ही त्याच्यामधून रिटर्न येऊ शकता. ह्या तिकीट्स आहेत अशा. आणि ही रिटर्न तिकीट आहे. आणि रिटर्न तिकीट व्हॅलिड फॉर 24 आवर्स. इथून एंट्री आहे. हा वा काढून कुठं घ्यायचा. पूजा फिरून यायचं आहे का. हे बोलतो इथूनच डायरेक्ट आहे. पंढरपूरची लाईन असते ना तसं फिरून फिरून लाईन आणले त्यांनी. संगीत खुर्ची सुरू झाली. संगीत खुर्ची खेळत खेळत पुढे जायचं. वेटिंग एरिया इथे या व्हिडिओ आहेत त्यांनी दाखवलं आहे कसा कसा ड्रोन शॉट दाखवलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना बसण्यासाठी वगैरे व्यवस्थित आहे. आणि ना एवढी प्रॉपर्टी आणि मेंटेन ठेवलं आहे. खूपच मस्त आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपला रोपवेमधून जायचा. तर बघू लेट्स सी. आली
आपला सबस्क्रायबर भेटला आहे. एका याच्यामध्ये एवढं पब्लिक बसतं. 1 2 3 4 5 6 7 10 लोकांची जागा आहे. हो दिसतंय. फायनली उतरलोय आणि एक्झिट इकडून आहे. 7 ते 8 मिनटं लागतात वरती यायला, काही एवढं नाही नाही, पण मस्त आहे. एक्सपिरियन्स भारी आहे. थोड्या उंचावर अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा. नक्की विजिट करा एकदा, आणि शक्यतो पावसातून आलात तर भारीच वाटेल. आणि हा बघा व्ह्यू खतरनाक, हे डोंगर बघू. हे ना बहुतेक भयंकर पावसानंतर गेली असावी माती. मे बी ते तिकीट आहे वाटतं. किती आहे तिकीट? 5 रुपये ना? 2 आहे. हा 2. रेवित रोहित. भाई पहिल्यांदा कोणीतरी विचारलं असेल चॅनलचं नेम. भारी वाटलं. ही सगळी इथे लोक राहतात आणि ही लोक वरती कुठून येतात? मे बी हे लोक रोपवे थ्रूच येत असतील वरती. आणि इथे सगळी वस्ती आहे या साईडला. ते बोलले इथे एक मस्त छान पॉईंट आहे खालती, सो तिथे जाऊ आम्ही. आम्हाला समजत नाही नक्की कुठं जायचं. इथून असं ना प्रत्येक गल्लीमध्ये असं लिहिलेलं आहे की दत्त मंदिराकडच्या जाण्याचा रस्ता, आणि त्याचं असे काय नाही काय आहेत 2-3. भीमाशंकर म्हणून एक असं लिहिलं आहे, तो तिथून एक रस्ता दाखवला आहे. वरती ते दत्त मंदिर आहे, दर्ग्यापासून वरती जायला मे बी अराउंड 45 मिनिट्स लागतात. बघू आम्ही जाऊ आता. मी ते एक कुठं तरी पॉईंट आहे तिथे आलो, नाव नाही माहिती. आणि ना लोक बघा कुठे कुठे गेलेत भाई, दिसत पण नाही, तेवढ्या उंचावर आहेत. नो सावकाश जा रे, भीती वाटते. आणि हे बघा इथे ना ट्रेक, मला ना आता खरंच भीती वाटते, कारण पूजा आहे ना अशी जरा बोलते पुढे पुढे चल, पुढे चांगला व्ह्यू आहे, पुढे चांगला व्ह्यू आहे. मला ढकलल्यानंतर नाही ना व्हिडिओ अपलोड झाली की समजेल आहेस की नाही. तर मस्त व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू आहे. आणि ना पूर्ण धुकं खाली आलंय. वाटतंय तुला व्ह्यू? मस्त आहे. मला इच्छा आहे खाली जायची. हां जा, बघून येऊ शकते तू खाली. आहे ना दत्त मंदिर आहे तिकडे जाणारा हा रूट आहे. थोडा कठीण ट्रेक आहे हा. जर येणार असेल तर शूज बीज प्रॉपर घालून या. फ्लिपफ्लॉप वगैरे माझ्यासारखं घालून येऊ नका, कारण पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे ना चिखल खूप झाला आहे. त्या गावची आठवण झाली ना असं डोंगरात. रोवणं भेटतात का? रोवणं भेटतात का बघूया काय. एक शंकर महादेवांचं मंदिर, दत्तगुरूंचं मंदिर असं एकदम उंचावरतीच असतं, कारण गिरनारचं तुम्हाला माहितीच असेल किती उंचावरती आहे. हा एक व्ह्यू पॉईंट आहे. आणि तिथे धुकं एवढं जमा झालं आहे ना, खतरनाक. जादू चालत येतोय. जादू आज धूप नाही आहे इधर, आज धुकं आहे. मनशा नाही आता घरी जायची, एवढं वरती आहे ना. पैसा वसूल ट्रॅक. आमचा जादू पुढे चालतोय. ज्या दिशेने बाण मारलेले आहेत त्या दिशेने तुम्ही पण आगेकूच करा. जय जय शिवाजी. मावला आहे भाई, मावला आहे. चल
वरती जो येण्याचा रस्ता होता त्याच्यापेक्षा हा रस्ता मस्त आहे. डोंगलाच्या ठिकाणी डोंगलाच्या खतरनाक. इकडे ये नाही तर परत लोक म्हणतात मी ढकलला तुला. मग बघितलं हो. असं आहे. असं ये बाबा. मी आता आलोय माझ्या रिस्कवरतीच आलोय आज. हा. कारण माहितीच आहे तुम्हाला कॅमेरा घेऊन घेतला. म्हणून मी कॅमेरा चालू ठेवला आहे. सगळं मस्ती मजाक आहे आपली ही. आपल्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला हेच बघायला मिळेल, मस्ती मजाक. कारण काय आहे, जीवन एक क्षण बंगूर आहे हो. आज आहे उद्या नाही, पण आम्हाला आज घरी जायचं आहे इथनं. कारण काय माहिती आहे डॉगीश भाई कमी आहेत नको. वरती. ऐक ना वरती भरपूर हे आहे का, चढण आहे का भरपूर? सांग ना भावा काय भाव खातो ए. नाही असं धुकं कमी झालं आहे, पण हा ॲक्शन कॅमेरा किती कॅप्चर करतो नाही माहिती, फोनमध्ये दिसत असेल. आणि लोक कुठे कुठे आहेत बघा. अरे वरती यायचं इथून येतो. डोंगराच्या ठिकाणी फिरायचं असेल ते मस्तच आहे. आणि आम्ही आता वरवरतीच चाललो आहे. बघूया पुढे काय आहे ते नक्की. कारण आता थोडी ना एक्साइटमेंट वाढायला लागलं आहे की पुढे काय असेल, अजून काय व्ह्यू असेल, काय व्ह्यू असेल. कारण प्रत्येक पॉईंटवरती एक वेगळा व्ह्यू दिसतोय. हे बघा डोंगराच्या ठिकाणी व्ह्यू बघा तुम्ही, डोंगराच्या ठिकाणी. हा हा हा. आणि ना सगळी लोक तिथूनच परत जात आहेत. ते बघा तिथे वरती छोटी छोटी दिसतात ती माणसं. त्यांची बहुतेक मला तर वाटतं जिरलेली आहे. हां भाई चकवा बिकवा लागायचा आपल्याला आणि आपण जाऊ चकव्यात. आणि मेन म्हणजे पुढे काय समजत नाही काय आहे ते. पण वरती आवाज येतोय थोडा थोडा. सो मे बी पब्लिक आहे वरती. आता आम्ही एवढा आलो आहे, सो आम्ही वरती जाणार. काय ते नक्कीच बघून घ्या. हो वरती बोलतात लोक. आहेत का पब्लिक कोण की? मग ठीक आहे. का इकडे कोण दिसत नाही ना म्हणून. हां हां हां. तर मलंगडला आलात ना तर नक्की तुम्ही दत्त मंदिरला व्हिजिट करा. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी नॅव्हिगेशन दिलं आहे दत्त मंदिरकडे जाण्याचा मार्ग वगैरे. हां आणि इकडे तिकडे भटकू नका. कारण ह्या डोंगरामध्ये जर कुठं भटकलात की भाई संपला विषय. कारण ना जवळजवळ इथे ना जवळच्या लोकेशनमधली पण लोक दिसत नाहीत, एवढं धोका आहे इथे. आणि पाऊस बिऊस आला ना नाही बघा आजूबाजूला काहीच नाही. आपण सह्याद्रीत वावरणारे लोक आहेत, सो आपण तर काय चुकणार नाही. पण जे बाहेरून येणारे पर्यटक, अतिउत्साही पर्यटक असतात ना, त्याचे काहीतरी फोटो काढायला उंगल्या करायला येतात. सो त्यांनी इकडे तिकडे भटकू नका. जो त्यांनी मार्किंग दाखवलं त्याच्याने जा. पण असं तुम्हाला टरक गई घ्या नाही. ते काका भेटलेले मध्ये, ते बोलले पुढे भरपूर लोक आहेत, तर थोड्या अंतरावरती आहे. नॅचरल वॉटर. कारण ना वर आलात तर पाणी घेऊन या, इथे ताण लाग. पाणी पाणी. मित्रांनो फायनली आम्ही आमचा ट्रॅक कंप्लीट करून श्री गुरुदेव दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आलो आहे. आणि इथून खाली मंदिर आहे आणि जंगलामध्ये धुकं बघा, धुकं काहीच नाही दिसत. आता इथून 2 लोक गेली, दिसतच नव्हते. असे जवळ आल्यावरती समजलं बाबा हाय कोणतरी. मेडिटेशनसाठी आपलं गगनगिरी मठ. म्हणजे हे एक आहे की मेडिटेशन किती इम्पॉर्टंट आहे. हां नशा करू नका, ते देवाचं स्थान आहे. खालून अर्ध्या तासाचा ट्रेक करून आम्ही आता फायनली पोचलो आहे दत्त मंदिरामध्ये. तर तुम्ही मलंगडला येणार असाल ना नक्की दत्त मंदिरमध्ये या. खूप असं शांत ठिकाणी मंदिर आहे डोंगराच्या वरती. आणि बघू शकता सगळी घनदाट जंगल आहे. आणि त्या जंगलामध्ये असं छोटंसं एक दत्त मंदिर आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला नंदीदेव आहेत आणि ही शंकराची पिंडी. आजूबाजूला पक्ष्यांचा मधुर आवाज. आता माईक किती कॅप्चर करतो माहीत नाही आहे, पण एवढी शांतता आहे ना, खूप शांतता इथे. आणि इथे खूप लोक कमी येतात. आणि बघितलं ना खालती डोंगरा एक असा पॉईंट आहे तिथे, तिथे सगळे लोक थांबली होती. वरती कोण आलेच नाहीत.
मी आणि पूजाला बोललो दत्त मंदिर आहे वरती, नक्की एकदा वरती बघून येऊया, एवढं आलो आहे तर. मग खूप छान आहे, मस्त वाटलं, नक्की विजिट करा. हे दत्त मंदिर आहे इथलं. तर गुरु कृपा करा, सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना कामाधंद्यामध्ये यश द्या, नोकरीधंद्यामध्ये यश द्या आणि सगळ्यांना सुखरूप ठेवा. मित्रांनो, इथेच आम्ही आमच्या व्हिडिओची एंड करतो आहे, कारण आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. बघता बघता कधी 3 वाजले समजलं सुद्धा नाही. आणि एक पैसा वसूल ट्रेक झाला आमचा. संडे आमचा कुठे फुकट नाही गेला, चांगल्या ठिकाणी. टायमिंग मध्ये हां, आणि चांगल्या ठिकाणी येऊन मनाला खूप समाधान वाटलं. मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रेवित रोहित आणि माझं इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे आय एम रोहित बने. प्लीज तिथे फॉलो करा. काय होतं आहे माहिती आहे, अशी काही लोकं आहेत फॉलो करत आहेत. माझी आता फॉलोअर्स अराउंड 970 असतील आणि 980 वरती गेलेले. कोणीतरी परत अजून फॉलो करतं, असं करू नका प्लीज. 1K तरी ॲटलिस्ट माझे फॉलोअर्स करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, एक सपोर्ट करा. आताच सुरुवात करतो आहे. सर पुन्हा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.